नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मूग डाळीचे खमंग कुरकुरीत असे वडे बनवतोय। तर रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तर मूग डाळीचे वडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीभर मूग डाळ स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती। 2 तासामध्ये इथे तुम्ही बघू शकाल की डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। तर आता या भिजलेल्या डाळीमधील आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे। त्यासाठी एक चाळणी घ्यायची आणि चाळणीखाली बाऊल ठेवायचं आणि चाळणीमध्ये सर्व भिजलेली डाळ ओतून घ्यायची आहे। आता या डाळीमधील पाणी निथळण्यासाठी ही डाळ आपल्याला 10 ते 15 मिनिटं या चाळणीमध्येच ठेवून द्यायची आहे। तोपर्यंत आपल्याला वडे बनवण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 अद्रकचे तुकडे, 1 चमचाभर धणे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा सोप घ्यायचे आहे। पाणी न टाकता या मसाल्याचं वाटण तयार करून घ्यायचं। तर बघू शकता या ठिकाणी मसाल्याचं छान असं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर आता हे वाटण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपल्या डाळीतील पाणी निथळलेलं आहे। तर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं त्याच भांड्यामध्ये भिजलेली अर्धी डाळ टाकून घ्यायची आणि मिक्सर चालू बंद करत डाळ ग्राइंड करून घ्यायची। तर इथे डाळ ग्राइंड करून घेतली आहे। बघू शकता खूप बारीकसुद्धा डाळ ग्राइंड केलेली नाही, अशी ओबडधोबड आपल्याला वड्यासाठी डाळ ग्राइंड करून घ्यायची आहे। वडे खाताना ही डाळ दाताखाली आली की वडे खूप छान लागतात। तर ग्राइंड केलेली डाळ आपण ज्या भांड्यामध्ये वाटण काढून घेतलं त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि शिल्लक राहिलेली डाळसुद्धा मी सेम पद्धतीने ग्राइंड करून घेतली। त्यानंतर आता या ग्राइंड केलेल्या डाळीमध्ये आपल्याला 4 ते 5 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे। त्याचबरोबर इथे मी 1 वाटी भरून चिरलेला पालक घेतला, थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे, 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीपुरतं 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे। तर टाकलेले सर्व साहित्य आपल्याला आता एकजीव करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी टाकलेले सर्व साहित्य आता हाताने एकजीव करून घेतले। एकजीव झाल्यानंतर इथे आपल्याला 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आणि या मूग डाळीमध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला अर्ध गव्हाचं पीठ टाकून घेतलं, मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर इथे बघू शकाल की अजून थोडंसं हे पीठ पातळ आहे, त्यामुळे शिल्लक राहिलेलं गव्हाचं पीठसुद्धा टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर टाकलेले पीठ या ठिकाणी मिक्स करून झालेले आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही वड्यासाठी लागणारे पीठ बघू शकता। खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, असं मीडियम थिकनेसचं वड्याचं पीठ तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी बघू शकाल की तयार केलेल्या पिठाचा छान वडा तयार होत आहे। तर या पिठाचे आपण लगेच वडे बनवणार आहे। तर वडे बनवण्या अगोदर आपल्याला हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे वड्याचं पीठ हाताला जास्त चिटकणार नाही। वडे बनवण्यासाठी या पिठामधील थोडंसं पीठ घ्यायचं, हातावर मळून वडा असा हातावर थापून घ्यायचा। बघू शकता अगदी सहज असा या ठिकाणी वडा तयार झाला आहे। तयार झालेला वडा लगेच गरम तेलामध्ये सोडायचा आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी 4 वडे तयार करून घेतले आणि तेलामध्ये सोडून घेतले आहे। तेलामध्ये वडे सोडून घेतल्यानंतर आपल्याला मिनिटभर तळू द्यायचे आणि त्यानंतर झाऱ्याने वडे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हे मूग डाळीचे वडे आपल्याला मध्यम आचेवरतीच तळायचे आहे, म्हणजे छान कुरकुरीत तळले जातात। तर वडे तळत असताना आपल्याला या वड्याची बाजू थोड्या थोड्या वेळाने बदलायची आहे, म्हणजे वडे दोन्ही साईडने सुद्धा छान तळले जातात आणि वड्यांना रंगही सुद्धा छान होतो आणि मस्त कुरकुरीत वडे तळले जातात। तर अगदी थोड्या थोड्या वेळाने वड्याची बाजू बदलत या ठिकाणी वडे छान मी कुरकुरीत खमंग तळून घेतलेले आहे। बघू शकाल की वडे खूप छान तळून झाले। तळलेले वडे आता मी बाजूला ठेवते आणि सेम पद्धतीने परत मी वडे बनवून घेतले। ते सुद्धा वडे आपण तेलामध्ये सोडून घेऊ आणि मिनिटभर तळून घेऊ। मिनिटभर तळून झाले की वडे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मिनिटभर तळू द्यायचे। त्यानंतर वड्याची बाजू बदलून घ्यायची, दुसऱ्या साईडने सुद्धा वडे आपल्याला तळू द्यायचे आणि थोड्या थोड्या वेळाने वड्याची बाजू बदलत हे वडे छान असे कुरकुरीत खमंग तळून घ्यायचे आहे। तर दुसरे सुद्धा वडे बघू शकाल की छान तळून झाले आहे। तर या ठिकाणी थोडेसे वडे मी तळून घेतलेले आहे आणि तळलेल्या वड्यासोबत खाण्यासाठी 2 मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत।
खूप खमंग कुरकुरीत असे आपले मूग डाळीचे वडे तयार झालेले आहेत. बघू शकाल की वडे तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाहीत. खूप खमंग असे हे वडे तयार होतात आणि चवीला तर खूपच छान लागतात. मस्त असे हे वडे गरमागरम मिरचीसोबत खायचे खूप छान लागतात. माझ्या पद्धतीने असे मूग डाळीचे वडे नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.